पुन्हा एकदा मुंबईमध्ये अनेक जण सकाळी कामाला जाणारे किंवा मुलांना शाळेत सोडायला जाणारे सगळे बुचकळ्यात पडलेत। नेमकं तुमचं नियोजन काय नाही, तर तुम्ही कुठल्या कुठल्या मार्गाने जाणार आहात, किती वेळ साधारण शहरात असाल आणि लोणावळ्याला किती वाजेपर्यंत पोहोचाल? पोहोचायचं नाही सांगता येणार, कारण शेवटी समाज रस्त्यात उभा आहे आणि ज्या समाजासाठी आपण करतो त्यांना डावलून जाणं पुढं बरोबर नाही, त्यामुळं ते जाण्याचं नाही सांगू शकणार। पण आता जवळपास 10-10:30 वाजत आले, आम्ही काही 1-1.5 घंटा चालणार आहेत फक्त दर दिवसच्या नियमाप्रमाणे, आणि गाड्यात बसू आमचा जो ठरलेला मार्ग आहे त्या मार्गाने आम्ही लोणावळ्याकडे जाणार। तुम्ही येत आहे त्याला बऱ्यापैकी तुम्हाला प्रतिसाद मोठ्या प्रमाणावरती मिळतोय, सरकारनं त्याची दखल घेतली, काल एक समिती येऊन गेली तुमच्याकडे, त्या समितीबरोबर झालेली चर्चा फिसकटली आहे। तुम्ही आता आणखी तुमच्याशी डायलॉग सुरू आहे का सरकारचा, कुणी कुणी संपर्क केलाय आणि नेमका आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमच्याशी चर्चा करतोय कोण? नाही, फिसकटली कुठे ते आलेच नाही, फिसकटाच कसं नाही, गेले आणखीन आलेच नाही, ते गेले तर आणखीन आलेच नाही सांगता येऊ शकते, ते येणार होते आले नाहीत, येतील आज येतील नाही। सचिवालयातून कुणाचा संपर्क झालाय का, मंत्री स्तरावर कुणाचा संपर्क झालेला आहे का? तुमच्या जाण्याच्या नियोजनाबद्दल तुम्हाला काही सूचना देण्यात आलेल्या आहेत की मुंबईमध्ये जमावबंदी लागू आहे तर तुम्ही येऊ नका, किंवा विनंतीवाजा कुठलीही चर्चा शासन म्हणून तुमच्यासोबत आतापर्यंत झाली आहे का झालीच नाही? नाही झाली नाही, आणि जमावबंदी ही एवढ्या मोठ्या शहरात कायमस्वरूपीच लावली जातेच, परंतु लोकशाही मार्गानं एखादी मागणी करताना तो संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे, त्याप्रमाणे आम्ही आमरण उपोषण करायला चाललो। त्यामुळं त्यांनी दुसऱ्या कारणासाठी 144 लागू केला असताना त्या शहरात कंपल्सरी तो 8-4 दिवसाला लावलाच जातो, आमच्यासाठी लावलाय असं आम्ही अंगावर घेण्याची काही गरज नाही। वाहनांना बंदी करण्यात आली, वाहनांना पण बंदी करण्यात आली, मुंबईमध्ये वाहनांना नो एंट्री अशा प्रकारचं सांगण्यात आलंय। सगळ्या वाहनाला मुंबईतल्या ज्या वाहनं आहेत आपल्यासोबत आमचे एकटेच आहेत, जी काही जड वाहन करायचं सगळ्याच करावं लागेल, मुंबईत आहेत तेवढे बी, आम्ही कशाने जायचं मग? विशेष अधिवेशन बोलवत आहेत असं सांगितलं जाते, मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे, मागासवर्ग आयोगाकडून हे सगळं सर्वेक्षण जे आहे ते पूर्ण झालं की तातडीनं विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा कायदा करणार असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। तुमची पुढची भूमिका काय असणार आहे, तुम्हाला हे कन्वे झालंय का, माध्यमांमधून बातम्या सुरू झालेल्या आहेत, जर असं असेल तर तुमची पुढची भूमिका काय आहे की तुम्ही मुंबईला जाण्यावरती ठाम आहात? 54 लाख नोंदी मिळालेल्या आहेत ओबीसी आरक्षणातल्या मराठ्यांच्या, ते प्रमाणपत्र आम्हाला वाटप वितरित केलेले पाहिजेत, त्याच्या परिवाराला पण वाटप केलेले पाहिजे, आणि जो सगळ्या सोयऱ्यांचा गणगोता ते सगळ्या सोयऱ्यांचा शब्द त्यात ॲड केला, त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यासाठी, म्हणजे ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी त्याची व्याख्या आम्ही दिल्याप्रमाणे घेतली तर आम्ही पहिल्यापासूनच सांगतो आम्हाला मुंबई जायची हौस नाही आहे, आणि ते जर घेतलं तर आम्हाला काही अडचण असण्याचं कारण नाही। कायदेशीर आहेत त्या गोष्टीच इन्कॉर्पोरेट करता येतील किंवा घेता येतील, त्याच्याच आधारावरती आरक्षण देता येईल असं सरकार सातत्यानं म्हणतंय। तुमची सगळे सोयरे ही जी टर्म आहे ही टर्म कायदेशीर दृष्ट्या त्याच्यामध्ये बसत नाही असं यापूर्वीही स्पष्ट करण्यात आलेलं आहे। काल संभाजीराजे कोल्हापूरमध्ये बोलताना असं म्हटलं की भावना आणि कायदा या दोन्हींची सांगड घालून या आरक्षणाचा निकाल लवकर सरकारनं लावावा, आंदोलनकर्त्यांनीही कायद्याची बाजू जी आहे ती समजून घ्यावी। तुमच्या बाबतीमध्ये एक असं मत तयार होतंय का की तुम्ही केवळ तुमचा हेका लावून धरताय, कायदेशीर बाजू जी आहे ती तुम्ही ग्राह्य धरत नाही आहात किंवा कायद्यामध्ये जे बसतं ते तुम्ही मान्य करत नाही आहात? तुमच्यावर टीका करणारी अनेकदा असं म्हणतात की तुम्ही रोज वेगवेगळ्या मागण्या करता। कोणची केली एकदा समोर येऊन सांग म्हणा, नवीन मागणी कोणची केली, कारण आमचा हेका फेका नाही आहे, आमचा सगळ्या सोयऱ्यांचा शब्द जजनी घेतलेला आहे, जे ज्यांना कायद्याचा अभ्यास न्याय देतील न्याय मंदिरात सगळ्यांना, त्या जजनं 2 न्यायाधीशांनी तो शब्द घेतलेला, आम्ही नाही दिला। जरांगे पाटील येत आहेत, त्यांच्यासोबत लाखो लोक आहेत आणि याचा परिणाम कदाचित वेगळा असू शकतो, याची जाणीव असून देखील सरकार कुठं तुमच्याकडे किंवा या समाजाकडे दुर्लक्ष करते का? तीच तर एक आता आम्हाला एक प्रकार वाटतोय की इतका मोठा समुदाय येतोय आणि त्यांनीच दिलेल्या शब्दावरती आम्ही बोलतोय, आणि ते नेमकं त्यांनी दिलेल्या शब्दावरच काम करत नाहीये। बघूयात आता मुंबईत गेले 2 दिवसापूर्वी अजित पवार असं म्हणाले की इतक्याच तारखेला द्या, असा हेका चालत नाही, थोडा वेळ द्यावा लागतो, तुम्हाला थांबवण्याचे खूप प्रयत्न केले, मात्र जरांगे काही ऐकण्याच्या मनस्थितीने असं अप्रत्यक्षपणे म्हणाले ते, तर असं का करताय तुम्ही? सरकारला वेळ का देत नाहीये? अधिवेशन घेऊन आम्ही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असं सरकार म्हणतंय, परंतु तुम्ही वेळ देत नाही असं सरकारचं म्हणणं आहे। 7 महिने वेळ दिला, आणखीन किती द्यायचं असतं? याच्यापेक्षा महाराष्ट्रात जर कोणी एखाद्या आंदोलकाने वेळ दिलेला असला तर एखादा मला दाखवा,
काल तर मुख्यमंत्र्यांनी हेही म्हटलं की आम्ही सर्टिफिकेट्स वाटायला सुरुवात केलेली आहे, परंतु आंदोलनकर्त्यांनी पण आवाहन करावं लोकांना की त्यांनी त्यांची कागदपत्र द्यावी, तिथे जाऊन त्यांनी नोंदी बघाव्यात. तुम्ही लोकांना काही आवाहन कराल का की ज्यांच्या नोंदी सापडल्या किंवा कागदपत्र मिळतात त्यांनी तिथे जाऊन अर्ज करावेत, ते जाऊन बघावेत? असं उलटं नसतं. ज्या गोष्टी सरकारला माहिती झाल्या त्या लोकांपर्यंत पोहोचायच्या असतात. जसं की एखादा जर डांबरी टाकला त्यांनी तर जाहिरात देऊन सांगतात आम्ही ही डांबरी केली ना आम्हाला मतदान करा. तसं गावात तुम्हाला सापडलेल्या 54 लाख नोंदी ह्या ग्रामपंचायतला चिटकावं लागतात. तेव्हा लोकांना माहित होतं मग नोंद सापडली ती मोडी लिपी वाचता येते का गोरगरीब लोकांना? हे सरकारचं काम आहे, त्यांना ते करावं लागतं. अर्ज द्यायला लोक तयार आहेत. काल विभागीय आयुक्त आणि कलेक्टर आले होते औरंगाबादचे, तर तुम्ही नेमक्या कोणत्या दुरुस्त्या त्यांना सांगितलेल्या आहेत आणि नेमकी काय चर्चा झाली? दुरुस्त्या नाही, हेच आता जे सांगितलं तेच. 54 लाख नोंदी तुम्ही सापडल्यात, तुम्ही घोषणा केली, ते प्रमाणपत्र वितरित का केले नाहीत हे आमचं म्हणणं होतं. आणि त्या परिवारांना त्यांच्या नातेवाईकांना का प्रमाणपत्र त्याचा लाभ दिला नाही. आणि तुम्ही जो शब्द घेतला होता उपोषण सोडताना 7 मंत्री सचिव होते, कलेक्टर होते, विभागीय आयुक्त होते, मंत्री होते, आमदार होते, त्याच्यात जजेस होते, गायकवाड कमिशनचे अध्यक्ष पण होते. म्हणजे जे कायदाच बनवते असं शिष्टमंडळ इतकं ताकदीचं त्यांचं तज्ज्ञ आलं होतं. त्यांनी घेतलेला सगळ्या स्वरांचा शब्दाचा वट हुकूम काढा हे म्हणणं आहे आमचं. सर्वोच्च न्यायालयाची क्युरिटी पिटिशन आहे, सर्वोच्च न्यायालयाची क्युरिटी पिटिशन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बाजूनं आणखी काही वकील वगैरे देऊन सरकारसोबत तुमची किंवा म्हणजे समाजाची बाजू मांडणार आहात का? यापूर्वी ज्या पद्धतीनं झालेलं होतं, विनोद पाटीलही आहेत, पण तुम्ही कायदेशीर मुद्द्यांवरती सातत्यानं तुमच्यावरती जो आक्षेप येतो की तुम्ही कायदेशीर मुद्द्यांवरती बोलत नाही, तुम्ही वेग डिमांड करता, म्हणजे अनिश्चित अशा स्वरूपाच्या मागण्या करतात ज्याला कायदेशीर चौकट नसते कुठली. तर तुम्ही हे खोटं ठरवण्यासाठी काही कायदेशीर मार्गानं सर्वोच्च न्यायालयामध्ये जे क्युरिटी पिटिशन सुरू आहे त्याच्यामध्ये तुमची बाजू मांडणार आहात का किंवा तुम्ही पार्टी होणार आहात का? कायदेशीर बाजू मांडत नाही हेच चुकीचं आहे. भारत देशात जे ओबीसी बांधवांना आरक्षण दिलं कोणाची नोंद नाही. एकतर नोंद शासकीय असावी लागते किंवा ती जमात मागाससिद्ध असावी लागते. मराठा या दोन्हीमध्ये पण आहे. गायकवाड कमिशननं ते रद्द झालं ती भाग वेगळा, पण मागास सिद्ध केलं मराठ्यांना. आणि मराठ्यांच्या 54 लाख नोंदी आरक्षणाच्या सापडल्यात. या अगोदर भारत देशात कोणाच्याच सापडले नाही. मग ओबीसी आरक्षणात घेणं हे सरकारचं क्रम प्राप्त आहे. मग आमच्या नोंदी सापडलेल्या असून आम्ही घ्या म्हणतो, हे काय द्यायला सोडून आहे का? आज सुनावणी आहे क्युरेटिव पिटिशनवर, आज सुनावणी आहे. काय त्या अपेक्षा आहेत आपल्याला आणि या सुनावणीबद्दल तुम्ही काय सांगाल? चांगलं व्हावं, देव करो. ती सुनावणी ओपन कोर्टात घेण्यात यावी, तरच ते आरक्षण टिकू शकतंय. ते जर त्याची हिअरिंग जर चेंबरला झाली तर फक्त निकाल वाचला जाईल. ज्या मान्य न्यायालयाने त्यावेळेस त्रुटी भरून काढायचं सांगितलं होतं त्यासाठी भोसले साहेबांच्या समितीनं त्रुटी भरल्या होत्या. तो अहवाल वाचन झाला पाहिजे. गायकवाड कमिशनचा सुद्धा आयोग वाचन झाला पाहिजे, तरच ते आरक्षण टिकेल. परंतु इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50% वर गेलं तर टिकत नाही. पुन्हा आम्हाला तेच पाडे वाचावं लागते. त्यापेक्षा मराठ्यांचे जर ओबीसीत नोंदी सापडल्या तर मराठ्यांना ओबीसीत आज क्युरेटिव्ह पिटिशन जर या ठिकाणी ओपन कोर्टामध्ये सुनावणी झाली तर तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल जर न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं तर? त्याला जोडून प्रश्न आहे आणखी. ज्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाचं बेंच बसलेलं आहे आणि केस लॉ झालेलं आहे, म्हणजे मोठं बेंच बसून निकाल जे ते कायदा म्हणून कन्सिडर केले जातात, अशा केसेसमध्ये क्युरेटिव्ह पिटिशन जरी झालं तरी आतापर्यंत एकाही खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं मूळ निकालाच्या वेगळा निकाल दिलेला नाही. याचा अर्थ यापूर्वी जो सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल आहे मराठा समाजाला 50%च्या आतमध्ये आरक्षण देता येणार नाही, त्याचा साधारण क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये वेगळा फार निकाल येईल अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही, असं अनेक कायदेतज्ञांचं म्हणणं आहे. तसं जर झालं तर मग नेमकी तुमची भूमिका काय असेल किंवा त्याची काही अल्टरनेटिव्ह तयारी प्लॅन बी तुमच्याकडे तयार आहे? तेच मी प्रत्येक वेळेस आपल्या बांधवांच्या माध्यमातून सांगतो की ते टिकणारच नाही आहे. तर त्यापेक्षा पुन्हा आम्हाला आंदोलन करून तेच पाडे वाचण्यापेक्षा मराठ्यांच्या ओबीसीत नोंदी सापडल्यात तर मराठा आणि कुणबी एकच आहे, तो कायदा पारित करा हेच म्हणतोय आम्ही. पुन्हा तेच खेटे मारण्यापेक्षा आता ते सरकारनं स्पष्ट करायला पाहिजे. आम्ही त्यांना 1.5 महिन्यापासून विचारतो. ओबीसी संघटनाकडून विरोध होतोय. बबनराव तायवाडे म्हणले की जर जरांगे मुंबईत मोर्चा काढत असेल तर आम्ही मुंबई बंद करू. मोर्चाला प्रत्युत्तर मोर्चाने दिलं जातंय. तर कसं बघता तुम्ही सरकारला? समाजाला वेटीस कोण धरतं? आम्हाला मुंबई बंद पाडा थोडं चालवतो आम्ही. ते मुंबई बंद पाडायला आले त्यांनी यावं, आम्ही मागणीसाठी चाललो. एक लेजिटिमेट मुद्दा असा आहे की तुम्ही आता पुण्यामध्ये आला, 40 लाख लोकसंख्येचं हे शहर कसं स्टँड स्टील झालं.
तुम्ही येणार, तुमच्यासोबत लाखो लोक येणार, गाड्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती येणार, सगळ्या शहरामध्ये धाकधूक आहे, रोजचे रुटीन ज्यांचे कामाला जायचे, शाळांना जायचे, सगळे डिस्टर्ब झाले. पुण्याच्या बाबतीमध्ये हे घडतंय कारण तुम्ही आता आल्यापासून सगळ्यात मोठं शहर पहिल्यांदा पुणे लागलंय तुम्हाला. आता तुम्ही जेव्हा मुंबईत जाल तेव्हा परिस्थिती आणखी बिकट असेल. त्याच्यामुळं एका अर्थानं राज्य जे ते राज्यच स्टँड स्टील झाल्यासारखा तशी परिस्थिती आहे. लोक जे आहेत ते वेठीला धरले जात आहेत का या मोर्चामुळं, असं तुम्हाला वाटतंय का? याचं कारण सर्वसामान्य ज्यांचा थेटपणे मोर्चाशी फार संपर्क नसतो, संबंध नसतो किंवा रोजचं जगणं महत्त्वाचं असतं, अशा लोकांचे हाल होत आहेत. अशी परिस्थिती सध्या. रोजचं जगणं सोयीचं व्हावं यासाठीच आम्ही मुंबईला चाललोय. त्यांना आरक्षण मिळावं, त्यांचे मुलंही मोठी व्हावेत. कारण हा प्रश्न नुसता आमचा एकट्याचाच नाही, शहरातल्या सुद्धा राहणार आहे, श्रीमंत, गरीब, नोकरदार, व्यावसायिक सगळ्यांचाच हा प्रश्न आहे. आणि आम्ही एक दिवसापुरता चाललो आहे, तुमच्या दारातून आम्ही एक दिवसापुरता चाललो आहे. तुम्हाला त्रास व्हावा ह्या भावनेने नाही चाललो आम्ही. तुम्हाला 100 रस्ते त्यातला एका बाजूचा जर आम्हाला दिला तर आम्ही सुद्धा तुमचेच आहे. आम्ही तुम्हाला त्रास व्हावा म्हणून चाललेलो नाही, तुम्हाला न्याय मिळावा म्हणून इथून चाललो. उलट तुम्ही आम्हाला तांब्या भरून पाणी दिलं पाहिजे, कारण आम्ही तुमच्या दारातून चाललो, आम्ही रोज बसण्यासाठी नाही आलो. पण ही लढाई कायदेशीर लढाई आहे, मग तुम्ही रस्त्यावरची लढाई लढून अनेक दिवसापासून ही तुमची लढाई सुरू आहे, मग ती मान्य का होत नाही? तुम्ही कायदेशीर जात का नाही, भेटत का नाही आहे? तुम्हाला कोण म्हणलं तुम्हाला कायदेशीर आहे? आम्ही कायदेशीर लढायचं. ओबीसीच्या नोंदी सापडल्यात दादा, ओबीसीतल्या आरक्षणातल्या. पण ते विरोध करतात ना ओबीसी. विरोध केला म्हणून कायदा तसा चालत असतो का? मी विरोध केला तुम्हाला म्हणून माझंच ऐकन का कायदा? कुणी म्हणलं म्हणून तसं होत नसतं, ते होणार पण नाही. नोंदी कुणबी समाजाच्या सापडलेल्या आहेत. तुम्ही कुणबी आणि मराठा एक आहे ही मागणी, जी फॅक्ट्सवरती जी मागणी मागताय तुम्ही, त्याचा अर्थ असा होतो की कुणबी आणि मराठा एकच आहेत, हे सरकारनं मान्य करावं. जे कायदेशीर आणि तांत्रिक दृष्ट्या दोन्ही दृष्ट्या शक्य नाहीये, ते शक्य असल्याचं कुठलं लेजिटिमेट फ्रॅक्शन तुमच्याकडे आहे का, किंवा तशी काही चौकट आहे का की कुठल्या बेसिसमध्ये हे बसवता येऊ शकतं? आता याच्यापेक्षा काय बेस पाहिजे? मराठ्यांच्या 54 लाख नोंदी ओबीसीत असलेल्या कुणबी म्हणून सापडल्या, त्याच्यापेक्षा काय बेस असायला पाहिजे? आणि 83 क्रमांक पण सांगतो, ओबीसी ज्या जाती घातलेल्या त्यातल्या 83 क्रमांकावर मराठा, तत्सम म्हणून कुणबी ते एकच आहेत म्हणून सांगितलंय. याच्यापेक्षा त्यापेक्षा ह्यो पुरावा महत्वाचा आहे की 70-80 वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्यात, मराठा हा कुणबी असलेला. याच्यापेक्षा बेस काय पाहिजे? जरांगेचा पुढचा प्लॅन काय आहे? 26 तारखेला तुम्ही मुंबईत पोहोचताय, मुंबईत जाऊन पुढचा प्लॅन काय आहे, कसं असेल पुढचं? आमरण उपोषण माझं समाजात जाऊन बसलं. छगन भुजबळांवर तुम्ही टीका केलेली आहे सभेमध्ये, एकदा आरक्षण मिळू दे मग मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तसं नाही. त्यांचं काय वैयक्तिक आमचं माणसाशी बांधायला बांध नाही म्हणून त्यांनी माझ्या वावरात जनर चारले. विचाराला विरोध आहे, व्यक्तीला नाही, त्यांच्या विचाराला विरोध आहे. मग ते बी दाखवतो म्हणले, ते माग म्हणले कोयतेच घेऊन येतो, म्हणलं ये मग, असं म्हणजे तो विरोध नाही. तुमच्याकडे बच्चू कडू आले होते, ते म्हणतात 29 लाख प्रमाणपत्र वाटप झाले, 2 दिवसात चर्चा झाली, आरक्षणाचा प्रश्न मिटलाय, आता थोडं तुम्ही बाजू नमती घ्या. आम्ही तर डाटा मागितला त्यांना त्या दिवशी. डाटा द्या, भेटलेत का नाही? डाटा तर असेल ना दादा, प्रमाणपत्र दिले जातं, तुम्हाला दिलेलं मला माहित नाही. डाटा तर असेल ना शासनाकडे, मला द्या ना. पण मुख्यमंत्री ज्यांची नोंदी सापडल्या सगळ्या दुनियावरच ठेवलं आहे. मी आता 70 वर्ष आणखी मुंबई 26 तारखेपासून सगळ्यावरच विश्वास आमचा. मनोज जरांगेंनी आता राजकारणात यावं, मनोज जरांगेंनी आता ते 26ला सांगणार आहे. मनोज जरांगेंनी मीडियाच्या बांधवाला त्या दिवशी सांगितलं, मी 26ला नावच ओपन करणार. मनोज जरांगेंनी आता राजकारणात यावं, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपले माणसं उतरावीत असं एक आवाहन केलं जात आहे, तर काय करतात? नाही तिकडे नका ओढू, मला तिकडचा लोडच येतो. त्यातले फोडाफोडी ते खाऊ घालला लागतो, कारण पैसे लागते. आम जो काही नाही, ती मार्गच आमचा नाही. आमचं आपलं चाललंय सामाजिक, आमचा एकच मार्ग आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी ताकदीनं प्रयत्न. शेवटचा प्रश्न असा आहे की आज सरकार आपल्यासोबत चर्चा करणार आहे का, आणि ती चर्चा कधी होणार आहे? काही निरोप तुम्हाला आहे का सरकारकडून आजच्या चर्चेचा? नाही, निरोप नाही, परंतु ऐकवण्यात येतोय की आज कुणीतरी चर्चा करणार आहे. आणि आयुक्त सुद्धा काल आले नाही, बहुतेक आज येतील. नाही आले तर आम्ही हळूहळू पुढे चाललो. थँक्यू, धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.